जय सद्गुरू खवय्यांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक थंड मलाईदार लस्सी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे, उकळून थंड केलेलं आहे आणि मी हे आता विरजण टाकत आहे। तर विरजण म्हणजे ताक, एक 2-3 चमचे मी ताक टाकत आहे याच्यामध्ये। दूध थंड म्हणजे एकदम थंड नाही करायचं, थोडंसं लुकवॉर्म ठेवायचं। आणि आपली मलाई पण बघा कशी छान आलेली आहे। तर ही आपल्याला मलाई नंतर लागणार आहे म्हणून मी डिस्टर्ब करत नाहीये। तर आता आपण विरजण टाकून हे ठेवणार आहोत रात्रभर। हे बघा आपलं दही कसं लागलंय बघू। हे बघा, तर थोडीशी साय बाजूला काढू आणि हे बघा, हां, तर आपल्याला असंच पाहिजे होतं दही। तर आपलं परफेक्ट विरजण लागलेलं आहे। हे आपलं दही आता आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। साधारण 5-6 तास ठेवलं तरी बस झालं। 5-6 तासानंतर मी हे फ्रीजमधून काढलेलं आहे। तर हे बघा, आता आपलं दही पूर्ण थंड झाले। मलाई पण तशी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं खूपच घट्ट झालेली आहे। हे बघा, ही मलाई आपल्याला आता एका डिशमध्ये काढून ठेवायची आहे, कारण ती आपल्याला नंतर आपल्या लस्सीवरती ठेवायची आहे। माझी सर्व मलाई डिशमध्ये काढून झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर आपल्या सर्व या दह्यामध्ये 1 वाटी मी साखर टाकणार आहे। पिठी साखर वापरायची, कारण पिठी साखरेला पाणी कमी सुटतं। आपली साखर बारीक करत असतानाच मिक्सरमध्ये 2-4 विलायची टाकून द्या, म्हणजे साखरेबरोबर विलायची बारीक होईल। नाहीतर मी आत्ता खलबत्त्यात केली तशी करा। आता आपल्याला फक्त विस्करने मिक्स करायचे प्रॉपर। मिक्सरला किंवा ब्लेंडरला लावायची गरज नाही, असं विस्करने थोडंसं केलं तरी बस झालं। मी हे 1 मिनिट विस्करने मिक्स केलेलं आहे आणि आता आपली लस्सी रेडी। तर आत्ता आपण हे आपल्या ग्लासमध्ये सर्व करून दाखवते। मी 2 ग्लास घेतलेले आहेत, हे ग्लास मोठे आहेत तसेच। हे बघा, असं आपल्याला थिकनेस हवा याचा। तर माझी लस्सी रेडी झालेली आहे, मी सर्व करत आहे। तर मी सध्या मोठे 2 ग्लास भरलेले आहे आणि अजून शिल्लक राहते, म्हणजे 1 लिटरमध्ये असे मोठे 3 ग्लास भरतात। हे बघा, मस्त। याच्यानंतर आपण जी ठेवलेली मलाई आहे ना, ती याच्यावरती टाकायची आणि एन्जॉय करायची। आपण विलायची पावडर तर टाकलेलीच आहे याच्यामध्ये। आता मी थोडीशी मिरेपूड टाकत आहे, मिरेपूडमुळे पण टेस्ट छान येते। हे बघा, मस्त। आणि याच्यानंतर आपण ठेवलेली मलाई आहे ती याच्यामध्ये टाकणार आहोत। तर तुम्हाला जशी आवडते, किती आवडते तशी तुम्ही मलाई सर्व करा आणि आपली लस्सी एन्जॉय करा। तर गाईज, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भरपूर मलाई टाका आणि लस्सी एन्जॉय करा। घरच्या घरी लस्सी बनवा। विकतची भेसळयुक्त लस्सी खाण्यापेक्षा ही आपली घरची नक्की बनवून बघा। तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।